गाडी बिडी काढून आणली काय? सकाळी सकाळी आज 500 रुपये काट लागले. सकाळी 9ला बाहेर पडलो होतो. आता 5:30 वाजता रूमवरती आलोय. आता तर शोरूमला माझ्या आधी एवढे नंबर होते. ट्रॅफिक लागलं याशी तुम्ही बघू शकता. कोण या ब्रिजला कोणत्या नावानं ओळखते? कसं वाटते सांगा. एनर्जी डाऊन डाऊन वाटायला लागली जरा. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज शनिवार आहे, आपल्याला सुट्टी. ते दोघं गेले ऑफिसला. तर त्याने मग सांगितलं असेल तुम्हाला की झोपलं वगैरे, पण थोडी कामं पण देऊन गेल्या जातो. आता आज आपल्याला जायचंय शोरूमला, जायचंय डीमार्टला जायचंय. शोरूमला जरा गाडीचं काम करायला जायचंय, कारण नेक्स्ट वीकमध्ये जरा गावी जायचा प्लॅन आहे. गणपती आहे तर गावी जायचंय आणि गाडीचं थोडंसं काम आहे, किरकोळ ते करून घ्यायचं. डीमार्टला जायचंय. डीमार्टमधून थोडं डाएटचं सामान संपलंय जिमचं, तर डाएटचं सामान घेऊन यायचंय आणि एका मित्राकडे पण जायचंय. बघू, भेटू मग. बाय. सगळं आवरून खाली आलो. गाडी साफ करायची होती. आठवड्यातनं बाहेर काढतो एकदा गाडी, तर गाडीवरचं कवर काढलं आणि पुसून घेतली सगळी गाडी एकदम चकचकीत. आणि गाडी चकचकीत पुसत जरा बघत होतं इकडं तिकडं गाडीला कुठं काय आहे का स्क्रॅच वगैरे, आणि गाडी एकदम पुसून घेतली चकचकीत आणि वरती आलो परत. लुक तर भेटला. तर मी निघालो आवरून सगळं, गाडी वगैरे साफ करून आलो आता जस्ट. आणि आता गाडी बाहेर काढतो आणि आपण जाऊ शोरूमला पहिला. चला. तिथून मी आलो शोरूमला. तर शोरूमला माझ्या आधी एवढे नंबर होते. त्यात नवीन हिमालयन 450 पण होती. गाडीचं काम करून घेतलं, कारण तिथं थोडं व्हिडिओ शूट केलं नाहीत, कारण व्हिडिओ शूट करायला मनाई होती म्हणून शूट नाही केलं. बाहेर आल्यानंतर तर पाऊसच चालू झाला होता. मग गाडीला थोडं पावसातच उभा केलं आणि मी एका झाडाखाली थांबलो पाऊस थोडं कमी होईपर्यंत. आणि पाऊस जरा कमी झाल्यानंतर परत मी आलो रूमवरती. आत्ता गाडी सर्व्हिसिंग करून आलो. तर सकाळी सकाळी आज 500 रुपये काट लागले, पण ठीक आहे. गाडी व्यवस्थित असेल तर आपण पण व्यवस्थित राहील. आणि गाडी मेंटेन ठेवत जावं. तुम्ही पण गाडी मेंटेन ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण आत्ता 500कडे बघून नंतर 2-3 हजारला तुम्हाला काठी लागू शकते. तर गाडी मेंटेन ठेवा. तर मी पण सर्व्हिसिंग करून आलोय जस्ट. ब्रेक पॅड वगैरे चेंज केले गाडीचे. आता कारण गावी जायचंय. ऑलमोस्ट 1000 किलोमीटरची राईड होणार आहे आपली. आणि आता डीमार्टला जायचंय आणि एक मित्राला घ्यायचे, पिकअप करायचंय. त्याला आता पिकअप करतो जाऊन आणि डीमार्टला जातो. त्यानंतर मित्राला पिकअप केलं आणि त्यांच्या इथून बाहेर पडतानाच एवढं आम्हाला ट्रॅफिक लागलं. याशिवाय तुम्ही बघू शकताय किती मोठी लाईन लागली. आणि हे पुण्यात राहणाऱ्या लोकांना माहीतच असेल, हे रोजचं ट्रॅफिक आहे. आता तुम्हाला दाखवतो किती मोठी लाईन आहे, तर तुम्ही बघू शकता किती मोठी लाईन लागली. ही लाईन आम्ही पार करत करत आलो. पार केली, एक 5-10 मिनटं लागले आम्हाला. तिथनं बाहेर पडलो. आणि तुम्हाला हा ब्रिज माहिती आहे का, आणि कोण कोण या ब्रिजला कोणत्या नावानं ओळखते ते नक्की कमेंटमध्ये सांगा. तर मी याला ब्रकेट ब्रिज नावाने ओळखत होतो जेव्हा मी कॉलेजला कुडीला होतो त्यावेळेस. हा फेमस होता बकेट ब्रिज नावाने. त्याच्यानंतर आम्ही आलो डीमार्टला, आणि डीमार्टला आम्हाला पार्किंगला जागाच भेटत नव्हती. तर डीमार्टला मग एक निघाले होते, त्यांच्या जागेवरती लावली गाडी आणि डीमार्टमध्ये आलो. त्या डीमार्टमध्ये एवढी गर्दी होती. दुपारी आलो तर तरी पण खूप गर्दी. लागणारं साहित्य होतं ते घेतलं आणि निघालो. ते साहित्य घेता दाखवलं तुम्हाला थोडं काय काय साहित्य घेतलंय, आणि डिटेलमध्ये तुम्हाला शेवटी आल्यानंतर दाखवतो मी काय काय घेतलं डीमार्टमधून. असंच मग त्याच्याकडं मी दिली ट्रॉली आणि मी म्हटलं जरा शूट घेतो, आणि शूट घेतलं डीमार्टमध्ये. बघू शकता तुम्ही लोक किती गर्दी करतात सॅटर्डे संडे. त्याच्यानंतर आपण निघालो होतो मॉलमध्ये, फिनिक्स मॉल. फिनिक्स मॉलला आल्यानंतर गाडी पार्क केली. गाडी पार्किंगला इथं 30 रुपये आहे. पैसे देऊन आम्ही गाडी पार्क केले. त्याच्या आमच्या बाजूलाच एक करिश्मा आणि एक हिमालयन 411 उभी होती, तर त्याच्याच बाजूला आमची पण गाडी आम्ही उभी केली आणि आम्ही आलो परत मॉलमध्ये. तर मॉलमधली चकचकाट बघून असं डोळे थोडे लख्ख झाले होते, कारण मी आयुष्यात दुसऱ्यांदाच मॉलमध्ये आलो होतो.
तर तुम्ही बघू शकताय 15 ऑगस्ट निमित्त जे काही डेकोरेशन होतं ते सगळं मॉलमध्ये होतं. नंतर आम्ही थोडं 1 2 3 शॉप फिरलो. एक हे घ्यायचं होतं पण ते काही भेटलं नाही. सेल्समॅनला वगैरे विचारलं तिथले की आहे का अवेलेबल, तर ते नाही बोलले. मग आम्ही तिथून निघालो आणि फर्स्ट टाइमच एक्सलेटरवरती चढलो होतो, तर त्यामुळे एक्साइटमेंट खूप होती. तर तुम्ही माझ्या चेहऱ्यावरती एक्साइटमेंट बघू शकता. एकदम चेहरा असा खुलला होता. त्याच्यानंतर त्या मित्राला सोडायला मी घरी गेलेलो परत. मित्राला सोडलं, घरी सोडून मी परत रूमवरती आलो. आता आलो डीमार्टवरून. सगळी कामं झालेत. डीमार्टचं काम केलं, गाडीचं काम तर सकाळी झालेलं आणि एक थोडी कामं होते ते सगळी उरकून आत्ता रूमवरती आलो. सकाळी 9ला बाहेर पडलो होतो, आत्ता 5:30 वाजता रूमवरती आलं. आता सगळं आवरलं. ते दोघं आल्यानंतर ते गेलं तर ऑफिसला. आज त्यांचं सॅटर्डे वर्किंग असतं. ते दोघं ऑफिसला गेले. ते आल्यानंतर वगैरे आवरून मग डाएटचं सामान पण भरलं सगळं आज. तर आवरून मस्त जिमला जाणार आहे आता 6 वाजता. चलो, ये लोग आ गए हैं ऑफिस से. दिन भर के कांड बताने हैं अभी. एक कांड हुआ है मेरे से. काय केलं? हाँ, कांड गाडी बिडी काढून आणली काय? सही पकडले. पडली नाही, जरा साईडला लागले एक साईडला. आता मग असं सांगितलं आवरलं तुम्हाला. आता आवरल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो डीमार्टवरून काही काय आणलं. डीमार्ट आणि थोडं बाहेर गेलेलो, तिथून गाडीसाठी थोडं साहित्य आणलंय. ते दाखवतो तुम्हाला काय काय आणलंय. तर अशी बॅग एकदम टच भरली. पहिला तर डायरेक्ट सामान दाखवतो मला. आणि ओट्स 2 पॅकेट आणले, कारण आता 3 जण असल्यामुळं 3घांना पुरत नाही 1 पाकिट. तर 2 पाकिट आणले. आणि काय आणले बरं, हे आणले डार्क फॅन्टसी. तुम्हाला घरी गेल्यावर दाखवतो कशासाठी आणले आणि कुणासाठी आणले. स्टे ट्यून. आणि आणले आपल्या गोल्डन बॉयचं पीनट बटर. तुम्ही हेच पीनट बटर खात जा, क्रंच आहे. जर ओट्स मध्ये टाकून खात असेल तर एकदम भारी लागते. आणि गाडीचं जे साहित्य ते तुम्हाला दाखवतो मी. हे आणलंय मोटूलचं एक चेन क्लीनर आणि एक चेन लूब. आणि आणलंय एक बालकलावा हेल्मेट 4 घालायला आणले. घालून दाखवू मला. एकदम असं रॉबरी करायला आल्यासारखं वाटतंय. रॉबरी दाखवतो तुम्हाला. कसं वाटतील सांगा. इसी बात पे लाईक करो, शेअर करो, सबस्क्राईब करो. काय नाही का जायचं ना जिमला? मी नाही येणार का? एनर्जी डाऊन वाटायला लागली. बघा, उपवास होता आज. उपवास माझा पण उपवास. खिचडी 2 प्लेट आणि काय कॅमेऱ्यात येऊन सांगा, नाही तर खोटं वाटतं. उपवासाला 2 प्लेट चिवडा, हा. 2 प्लेट शाबू आणि वरीचा भात स्पेशल. हा. एवढं खाऊन पण बटाट्याची भाजी राहिली. बटाट्याची दही भाजी राहिलं किलो. एवढं खाऊन पण तरी मी बनते हे ना मला कायच खायला मी काहीच खाल्लेलं उपाशी. कडक उपवास केला मी, कडक. तरी पण आपली एनर्जी कशी आहे बघताय ना, दोघं मिळून माझ्यावर कसं नुसतं अत्याचार करतात. काय नाही, म्हणजे ती खोटं नाही. अत्याचार काय नाही. हे फक्त दाखवते तुम्हाला ऍक्टिंग करते. तुम्ही एक दिवशी रूम मध्ये या, कळल किती ऍक्टिंग करते तुम्हाला. काय सांगू तुम्हाला. आता घरच्याच व्लॉग मधनं कळायला लागले हे किती ऍक्टिव्ह आहे काय आहे. जेवण बनवायला म्हणणं बरं बनवतो. जेवण येतो लवकर येऊन झोपतो. उद्या रविवार आहे. जेवायचं शूट करून ठेव आम्ही इस्तवर. काय शूट करायचं. मटकीची भाजी तर बनवणार आहे. सांगतो मटकीची भाजी, भात बनवणार, चपाती येताना खाल्लं घेऊन येणार. दॅट्स इट फॉर टुडे. दिस इज द मेन. यू कॅन ब्रिंग सम श्रीखंड. सो दिस इज लास्ट सॅटर्डे. आज लास्ट शनिवार श्रावणातला. वी विल एंड दिस सॅटर्डे विथ सम स्वीट. आपण एंड गोडानं करूया असं याला म्हणायचं आहे. जरा ट्रान्सलेट करतो. Some of my members are not understand my English, so Some of- translating.
मला पण कळत नाही, मला पण कळत नाही, पण जरा तुम्हाला सांगतो, मला जरा असं भावना बाकी कळाल्या आपल्या पहिल्या ब्लॉगला 100 व्ह्यू झाल्यात. हो 101 व्ह्यू झाले, धन्यवाद. 101 झाले काय? विषय आहे का बाई, असंच फॉलो करत राहा, लाईक करा जरा. सपोर्टची गरज आहे आपल्याला. फक्त कोण सबस्क्राईब करून झाले, सबस्क्राईब करा जरा. हा सबस्क्राईबची गरज आहे. होय होय, सबस्क्रायबर वाढलं पाहिजे. सबस्क्राईब करा लवकर लवकर. करा. असंच तुम्हाला पुण्यात बॅचलर लोक कशी राहतात दाखवतो, चांगली बॅचलर लोक. होय, आता आणि पण बॅचलर लोक राहतात, त्यांचं काय आता सांगत नाही आम्ही. चला आम्ही जातो आता. रविवारी असतात. हो होय, माझं नाव घ्यायला लागला, तेवढ्यात बंद करतो मी कॅमेरा.